नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मी आज आली आहे एक नवीन ब्लॉग घेऊन। तर आज जसे की तुम्हाला माहिती आहे की आज मकर संक्रांत आहे, तर तुम्हा सगळ्यांना माझ्या प्रत्येक एका सबस्क्रायबरला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि तुम्ही खूप खूप गोड गोड बोला, खूप हसत हसत राहा। तर आज सकाळी उठून मी म्हणजे मला ब्लॉग शूट करायचा ॲक्च्युली चान्सच मिळाला नाही, तर सगळं आवरून वगैरे मी आज खाली मंदिरात वगैरे सुद्धा जाऊन आले आणि आता मी घरातली कामं वगैरे करते। सो मी जसं जसं काही काही पुढे करेन तसं तसं मी तुम्हाला सोबत घेऊन जायचं ट्राय करेन। एक तर खूप डिफिकल्ट पडतं असं ब्लॉग करत राहणं आणि कामं करत राहणं। तर सध्यापुरतं हा एक आपला इंट्रोडक्शन पार्ट झाला आहे। तर जसे की माहितीच आहे की आपल्या मराठी लोकांमध्ये आज पुरणपोळीचा बेत असतो। तर जसं पुरणपोळी खायला खूप मजा येते तसंच ते बनवताना खूप पसारा होतो। तर आता मला मम्मीला मदत करावी लागेल। सो आता मी जाते। तर मला मम्मी म्हणाली की तू आज माझ्यासोबत मंदिरात येऊ शकतेस, त्याच्यामुळे मी इथे ना साड्या काढल्यात माझ्या। मी विचार केला की साडी घालूयात। तर एक ब्लॅक कलरची साडी होती, पण माझी आई मला ती घालू देत नाही, कारण ती म्हणते आज ब्लॅक घालायचं नाही आहे। म्हणजे असं मकर संक्रांतीला ब्लॅकच घालतात, पण यावर्षी आय थिंक ब्लॅकवर आलं आहे काहीतरी। मी ही एक साडी आहे जी हलकी फुलकी आहे तीच घालायचा विचार केला, कारण की मला कुठे एवढं जायचं नाही आहे आणि थोडा वेळ घालायची, त्याच्यामुळे मी आता ही घालणार आहे। तर आता इथे परत पसारा केला आहे मी खूप सारा। सो मी तो पसारा वगैरे आवरते आणि परत मला घरातली कामं आहेत तर ती कामं करते आणि मग बघूया। तर आता घरची सगळी कामं झाली आहेत आणि आता मी तयारी करते। तर माझी साडी नेसून झाली आहे। ही खूप साडी हलकी आहे, पण ह्याचा कलर खूप छान आहे। या साडीमध्ये 3 कलर आहेत, त्याच्यामुळे खूप छान दिसतं। आता मी खूप अशी कशी तरी दिसते, पण आता मी थोडंसं रेडी होते। तर मंडळी, मी रेडी झालेले आहे। मी कशी दिसते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। जास्त काही केलेलं नाही आहे, इवन हे इयरिंगसुद्धा मॅचिंग नाही आहेत, पण थोडेफार होत आहेत म्हणून मी घातलेत। तर आता मी जातो आहे मंदिरामध्ये, पाया वगैरे पडून घरी येईल आणि मग मला जेवायचं। मला खूप भूक लागली आहे, कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे। सो आता मी जाते आहे। तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि माझे बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा पहा। तसंच मी हा रेडी होतानाचा जो शॉर्ट आहे तो अपलोड केला आहे, तर नक्की जाऊन बघा आणि कमेंट पण करा। आता घरी आले आणि तिथे काही बायकांनी मला पण हळदी कुंकू लावलंय आणि आता मला खूप भूक लागली आहे, तर आता मी जेवण करणार आहे। आणि तसंच बघूयात आज जेवायला काय काय आहे। आज लाडू पण खायचे, पुरणपोळी पण खायची। चला, तर आता मी जेवते। याचं उलटं दिसतंय कारण माझ्या फोनचा कॅमेरा एका साईडला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पहिला घास खाता, किती छान फिलिंग आहे। मला तसंही आता शूट नाही करता, त्याच्यामुळे मी पटापट संपवते। तर मंडळी, मी दुपारी जेवण वगैरे झोपी गेले होते आणि झोपून मग पटकन अचानक उठून मी अशी पटापट क्लासला गेले आणि क्लासहून येता येता मी दत्त मंदिरात सुद्धा गेले होते आणि नंतर तिथे बसले होते। त्याची छोटी छोटी पोरं येऊन आपल्याला तिळगुळ देत होती, तर मी तिथे बसले होते आणि मी तिथून आता इथे घरी आली आहे। आणि मला हे सांगायचं आहे की आपला हा व्लॉग इथेच एंड होतो आहे। आज दिवसभरात म्हणजे सकाळचा जो पिरियड होता तो जास्त काही करण्यासारखा होता। सो या व्हिडिओसाठी एवढंच आहे। आणि महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की आपले सबस्क्रायबर्स वाढत आहेत, तर जोपर्यंत आपले 100 सबस्क्रायबर्स होत नाही तोपर्यंत सपोर्ट करा। आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर तुम्ही मला सबस्क्राईब करत असाल तर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला माझ्या मेल आय डीवर पाठवू शकता। तो मेल आय डी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कदाचित तुम्ही एक स्पेशल फ्री गिफ्ट मिळवू शकता। तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईकसुद्धा करा। आपण भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये। बाय।